नमस्कार. विधानसभा निकाल लागला. यामध्ये मराठा उमेदवार नव्हते, परंतु मराठा आंदोलन हे राजकारणापासून दूर होतं, असं आपण सांगितलं तर ते कोणालाही पटणार नाही. कारण ज्याप्रमाणे मराठा समाजाला आवाहन करण्यात आलं, त्यानुसार अप्रत्यक्षपणे हे सांगितलं की सर्वांनी महायुतीच्या विरोधात आणि आघाडीच्या बाजूने उभं राहायचं. कारण मराठा उमेदवार नव्हते, अपक्षांना पाठिंबा नाही आणि निवडून येण्याचा निकष असल्याने तिसऱ्या आघाडीला पाठिंबा नाही. सर्व मराठ्यांनी एकगट्टा मत द्यायचं, अर्थात आघाडीच्या बाजूने सर्व मराठ्यांनी उभं राहायचं, असा सरळ अर्थ होतो. आपण निकाल पाहिला तर हे आवाहन केल्याचा अजिबात परिणाम झाला नाही. मराठा समाजाने आपापल्या मनाने मत दिलं आणि त्याप्रमाणे युतीला भरपूर मराठा मतदान पडलं. परंतु याचा अर्थ असा नाही की मराठा आंदोलन फेल झालं किंवा मराठा एकत्र आला नाही. मराठा एकत्र आला आहे, परंतु केवळ आरक्षणासाठी, राजकारण करण्यासाठी, कोणाला निवडून आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी नाही. कारण हे सर्व मराठा समाज का करेल? याच्यातून मराठ्यांचा काय फायदा आणि किती दिवस अशी गुलामी करत राहायचं? आणि असंही नाही की मराठा हा राजकारणात नाही, त्यामुळे नुकसान झालं आहे, त्यामुळे आपण राजकारणात जायचं. आजही आपण पाहिलं तर 200च्या आसपास मराठा आमदार आहेत. त्यामुळे राजकारण हे फक्त नेत्यांच्या आवडीचं आहे. गरीब मराठ्यांना याचा कंटाळा आला आहे. आता मराठा समाजाने 2 स्पष्ट संदेश दिले आहेत. एक, मराठा नेत्यांना, जे भूतकाळात होते, सध्या आहेत आणि भविष्यामध्ये होतील त्यांना. मराठा समाज हा एकत्र येतो कारण मराठा समाजाच्या खूप समस्या आहेत, खूप अडचणी आहेत. कोणीतरी पुढे येऊन आपल्याला न्याय देईल यासाठी. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यांना भावनिक बनून आपल्या इच्छेनुसार काही करायला लावू किंवा आपल्याला हवा तसा त्यांचा वापर करू. दुसरा संदेश, मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांसाठी. किती दिवस तुम्ही फक्त मराठ्यांचा वापर करून सत्ता मिळवणार आणि मराठ्यांची फसवणूक करणार? आरक्षण ना द्यायचं ना स्पष्ट सांगायचं, फक्त जुलत ठेवायचं, हे आता चालणार नाही. मराठा एकत्र आला आहे आणि राहील तो फक्त आरक्षण आणि इतर समस्या सोडवण्यासाठी, राजकारण करण्यासाठी अजिबात नाही. धन्यवाद.